नमस्कार मित्रांनो, आज आपण सह्याद्रीच्या घनदाट जंगलात वसलेल्या आणि मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या भव्य विसापूर किल्ल्याची रोमांचक सफर करणार आहोत। सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या लोहगड विसापूर या प्रसिद्ध दुर्ग जोडीतील विसापूर हा आकाराने आणि उंचीने अत्यंत भव्य असा किल्ला आहे। इतिहास, निसर्ग आणि साहस यांचा अनोखा संगम असलेला हा किल्ला आजही हजारो पर्यटक आणि ट्रेकर्सना खुणावत असतो। तर चला मग या किल्ल्यावर कसे जायचे आणि तेथे आपल्याला कोणकोणती ऐतिहासिक ठिकाणे पाहायला मिळतात याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया। लोहगड किल्ल्याकडून साधारण 1 ते 1.5 किलोमीटर पुढे आल्यावर विसापूरच्या पायथ्याशी आपल्याला विसावा हॉटेल लागते। विसावा हॉटेलच्या समोरूनच थोडा पुढे गेल्यावर डाव्या बाजूला आपल्याला विसापूर किल्ल्याचे प्रवेशद्वार लागते आणि येथूनच आपला खरा ट्रेक सुरू होतो। या किल्ल्यावर येण्यासाठी 3 वाटा आहेत। त्यातील पहिली पाटण गावातून, दुसरी भाजेलेणीपासून आणि तिसरी म्हणजे आपण ज्या वाटेने गड चढत आहोत ती गायमुख खिंडीतून। गडाकडे जाणारा हा मार्ग हिरव्यागार झाडीने वेढलेला असून पावसाळ्यात त्याचे सौंदर्य आणखी खुलून दिसते। या वाटेने गडाच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी आपल्याला साधारण 45 मिनिटे ते 1 तासाचा कालावधी लागतो। या वाटेने साधारण 10 ते 15 मिनिटे चालत गेल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला एक प्राचीन पाण्याचे टाके पाहायला मिळते। या टाक्याच्या वरच्या बाजूला आपल्याला एक प्राचीन शिलालेख पाहायला मिळतो। या पाण्याच्या टाक्यापासून थोडे पुढे आणि वर चढल्यावर आपल्याला प्रसिद्ध नळीची वाट लागते। या वाटेवर मोठमोठे दगड असल्यामुळे ही चढाई आपल्याला चांगलीच थकवून टाकते। थोडे वर चढून आल्यावर आपल्याला काळाच्या ओघात पडझड झालेली आणि आजही किल्ल्याचे वैभव सांगणारी तटबंदी पाहायला मिळते। येथून पुढे काही अंतर चालत गेल्यावर आपण या किल्ल्याच्या ऐतिहासिक महादरवाजापाशी येऊन पोहोचतो। येथे आपल्याला या भव्य महादरवाजाचे अवशेष आजही इतिहासाची साक्ष देताना दिसतात। त्याच्या समोरच आपल्याला एक प्राचीन गुहा पाहायला मिळते। या गुहेचा उपयोग सैनिकांच्या निवासासाठी आणि धान्य साठवण्यासाठी केला जात असे। येथून उजव्या बाजूने जाणारा हा रस्ता किल्ल्याच्या पुढील भागाकडे घेऊन जातो। या रस्त्याने थोडे पुढे चालत गेल्यावर आपल्याला पाण्याचे टाके पाहायला मिळते। त्याच्याच बाजूला आपल्याला आणखी एक पाण्याचे टाके पाहायला मिळते। त्याच्या समोरच आपल्याला किल्ल्याच्या तटबंदीचे भग्नावशेष पाहायला मिळतात। याच तटबंदीच्या येथून थोडा पुढे चालत गेल्यावर आपल्याला एक मोठे पाण्याचे टाके पाहायला मिळते।
या पाण्याच्या टाक्यासमोर आजही दिमाखात उभी असलेली तटबंदी किल्ल्याच्या वैभवाची साक्ष देते. तटबंदीवर जाण्यासाठी बांधलेल्या या दगडी पायऱ्या आजही तत्कालीन दुर्ग बांधणीचे कौशल्य सांगतात. याच तटबंदीमध्ये आपल्याला एक छोटासा बुरुज पाहायला मिळतो. या बुरुजाच्या समोर पसरलेले हे भव्य पठार किल्ल्याच्या सौंदर्यात एक वेगळीच भर घालते. येथून थोडे पुढे चालत आल्यावर आपल्याला कातलात कोरलेल्या 3 पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात, ज्या आजही किल्ल्याच्या समृद्ध इतिहासाची आणि जलव्यवस्थेची साक्ष देत उभ्या आहेत. याच्या समोरच उभी असलेली ही टेकडी किल्ल्याच्या रचनेला एक वेगळेच वैशिष्ट्य प्राप्त करून देते. येथून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला काळाच्या ओघात भग्न झालेला एक छोटासा बुरुज पाहायला मिळतो. येथून दगडी पायऱ्या चढून वर गेल्यावर समोरच आपल्याला किल्ल्याची भक्कम तटबंदी दिसते आणि तिच्याच शेजारी एक विशाल तलाव नजरेस भरतो. किल्ल्यावर असलेल्या तलावांपैकी हा सर्वात मोठा तलाव आहे. या तलावापासून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला आणखी एक पाण्याचे टाके पाहायला मिळते. या किल्ल्याच्या प्रत्येक भागात ठिकठिकाणी अशा प्रकारची पाण्याची टाकी पाहायला मिळतात, जे येथील दुर्गरचनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. येथून तटबंदीच्या बाजूने थोडे पुढे गेल्यावर आपल्याला एक गोल आकाराचा बुरुज पाहायला मिळतो. इतकी वर्षे लोटल्यानंतरही हा बुरुज आपल्या भक्कम बांधकामामुळे इतिहासाची साक्ष देत आजही दिमाखात उभा आहे. किल्ल्याच्या तटबंदीला बळकटी देणारा हा बुरुज एकेकाळी सैनिकांसाठी पहारा आणि संरक्षणाचे महत्त्वाचे ठिकाण होता. तर चला ड्रोन कॅमेऱ्याच्या नजरेतून या भक्कम बुरुजाचे विहंगम रूप पाहूया. तटबंदीवर जाण्यासाठी बांधलेल्या या दगडी पायऱ्या किल्ल्याच्या उत्कृष्ट नियोजनाची साक्ष देतात. या तटबंदीच्या समोरच एका प्राचीन वास्तूचे भग्न अवशेष आजही पाहायला मिळतात.
त्याच्या बाजूलाच आपल्याला एक छोटेसे तलाव पाहायला मिळते. येथून थोडे पुढे गेल्यावर तटबंदीमध्ये कोरलेले हे शरभ शिल्प किल्ल्याच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देते. या शरभ शिल्पापासून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला 5 भव्य पाण्याची टाकी पाहायला मिळतात. या टाक्या खोदून काढलेले दगड किल्ल्याच्या तटबंदीच्या बांधकामासाठी वापरण्यात आल्याचे सांगितले जाते. या पाण्याच्या टाकीत जाण्यासाठी बांधलेल्या दगडी पायऱ्या त्या काळातील उत्कृष्ट नियोजनाची साक्ष देतात. आजही पाण्याने भरलेली ही टाकी विसापूर किल्ल्याच्या वैभवशाली इतिहासाची जिवंत साक्ष देत आहेत. या टाक्याच्या पुढेच आपल्याला आणखी एक पाण्याचे टाके पाहायला मिळते. येथून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला शेंदूर लावलेले दगड पाहायला मिळतात आणि त्याच्याच पुढे एक छोटेसे प्राचीन देवस्थानही पाहायला मिळते. येथून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला शिवमंदिरासमोर उभी असलेली प्राचीन दीपमाळ पाहायला मिळते. ही दीपमाळ आजही या किल्ल्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाची साक्ष देत उभी आहे. या दीपमाळेच्या चारही बाजूंवर हनुमान, श्री गणेश, नागदेवता आणि गरुड यांची सुंदर शिल्पे कोरलेली पाहायला मिळतात. या दीपमाळेच्या समोरच आपल्याला अभिमानाने फडकणारा हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज पाहायला मिळतो. त्याच्या समोरच आपल्याला एक प्राचीन शिवमंदिर पाहायला मिळते. या मंदिरात आजही शिवलिंग विराजमान असून ते या किल्ल्याच्या प्राचीन धार्मिक परंपरेची साक्ष देते. या मंदिराच्या समोरच आपल्याला 2 नंदी पाहायला मिळतात जे या मंदिराच्या प्राचीनतेची साक्ष देतात. या शिवमंदिराच्या मागील बाजूस आपल्याला एक प्राचीन पाण्याचे कुंड पाहायला मिळते. या मंदिराच्या उजव्या बाजूनेच आपल्याला राजवाड्याकडे जाणारा रस्ता लागतो. या मार्गाने सुमारे 4 ते 5 मिनिटे चालत गेल्यावर आपण राजवाड्याच्या अवशेषांजवळ येऊन पोहोचतो. एकेकाळी ऐश्वर्याने नटलेला हा राजवाडा आज अवशेषांच्या रूपातही इतिहासप्रेमींना खुणावत उभा आहे. काळाच्या ओघात राजवाडा भग्न झाला, पण त्याचे ऐतिहासिक वैभव आजही या भिंती अभिमानाने जपून आहेत. काळाने या राजवाड्याचे वैभव हिरावून घेतले असले तरी या दगडी पायऱ्या आणि भिंती आजही
त्या सुवर्ण काळाच्या आठवणी जपून आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या राजवाड्याच्या परिसरातही पाण्याचे टाके बांधलेले दिसते. राजवाड्यातून बाहेर पडताच तलावाच्या काठालाच आपल्याला एक प्राचीन पाण्याचे टाके पाहायला मिळते. येथून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला आणखी 2 प्राचीन पाण्याची टाकी पाहायला मिळतात. याच किल्ल्यामध्ये आपल्याला सर्वाधिक पाण्याची टाकी पाहायला मिळतात. येथून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला चुन्याचा घाणा पाहायला मिळतो आणि त्याच्याच बाजूला आपल्याला वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात.